आज तुम्ही बघा, जर तुम्ही जपान किंवा बाकीच्या चायनाच्या मुलांची स्पर्धा जर बघितली तर छोटेसे मुलं पहिली दुसरी कॅल्क्युलेटर बनवतात, पाचवीचे मुलं रेडिओ सेट बनवतात, 8वी 9वीचे मुलं टीव्ही सेट बनवतात. मग आपण का मागं राहायचं? आपली स्पर्धा तर मोठ्या मुलांशी, पण बाहेरच्या देशात तर जाऊ द्या, पण आपल्याच देशामध्ये हे सगळं शिक्षण हैदराबाद, बँगलोर, दिल्ली, पुणा, मुंबई, आपल्या मुलांचं काय? कुलवंत, यशवंत, शिलवंत, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, मा अहिल्या, माता सावित्री, माता रमाई, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी काहीतरी महत्त्वाचे अनाउन्समेंट करणार आहे, म्हणून सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. बघा, आमच्या श्री साई निर्माण संकुलाचे सर्वा श्री विजयजी कोते पाटील, श्री ताराचंदजी कोते पाटील व सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, आज मी एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहे. कारण मला त्या पद्धतीने आमच्या चेअरमन साहेबांनी आणि व्हाईस चेअरमन साहेबांनी माझ्यावर त्या प्रकारचं मॉनिटरिंग करून मला त्यांनी इथं पाठवलंय. आय एम व्हेरी हॅपी टू डिक्लेअर दॅट आपल्या साईबाबाच्या आशीर्वादाने, आमच्या मॅनेजमेंट म्हणजे विजूभाऊंच्या आणि तारूभाऊंच्या मार्गदर्शनाने, आमच्या पालकांच्या साथीने, आमच्या स्टाफच्या मेहनतीने माझा विद्यार्थी कीर्तवंत, यशवंत होण्यासाठी आज साई निर्माण आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, कोडिंग, रोबोटिक्स अँड स्पेस रिसर्च आपल्या शाळेत म्हणजे साई निर्माण स्कूलमध्ये मिळणार आहे. यातला एखादा कोर्स आसपासच्या महागड्या शाळांमध्ये आहे, परंतु या शाळेंची फी पहिलीच्या वर्गाचीच 1,10,000, 1,15,000 आहे. आज कोडिंग, AI किती महत्वाचे आहे ते कोणत्याही अभियांत्रिकी विद्यार्थ्याला विचारून बघा. आमच्या चेअरमन साहेबांनी मला स्पष्ट आदेश दिले आहेत की सर, जे द्यायचंय ना सर्वोत्तम द्या. जगात फक्त सर्वोत्तमच टिकतं. गोष्टी शिकणार आहे ज्याच्यामध्ये AI, रोबोटिक्स, ड्रोन्स, प्रिंटिंग, ड्रोन्स, स्पेस प्रोग्रामिंग असे खूप सारे गोष्टी आहेत. तर त्यातल्या त्यात जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते असतात AI, रोबोटिक्स आणि स्पेस प्रोग्रामिंग. मी आता तुम्ही पालकांना हे दाखवायला आलोय की हे मुलं काय कसे गोष्टी शिकतील आणि काय असणार जे यांना फायदेमंद असेल. लेगोज सारखे थोडे ब्लॉक्स आहेत, ठीक आहे, ज्याला आपण नॉर्मल असं जोडू शकतो एकमेकांना, जसं तुम्ही बघताय असं वेगवेगळे ब्लॉक जोडू शकतो. हे ब्लॉक शकतात, कार बनवू शकतात आणि ह्याच्यासोबत त्यांना एक स्मार्टफोन दिला जातो. त्या फोनमध्ये ते लोक प्रोग्रामिंग करतात आणि एक ॲप्लिकेशन बनवतात. त्या ॲप्लिकेशन जे त्यांनी बनवलं आहे मोबाईल फोनचं, त्याच्याने ते लोक त्यांची रिमोट कंट्रोल कार किंवा बाकीचे जे प्रोजेक्ट्स असतात ते करतात. तर एक स्टोरी असते, त्या रोबोटिक्सचा जो प्रोजेक्ट केला आहे त्या प्रोजेक्टचा ते लोक कोडिंग करतात, प्रोग्रामिंग करतात आणि मग त्याला क्वेश्चन आन्सर्स पण असतात जे मुलं आपल्या स्वतः सोडवू शकतात आणि घरी दाखवू शकतात. एक ऑब्स्टेकल अवॉइडर, ब्लाइंड लोकांसाठी स्मार्ट गॉगल्स, जसं आता काठी घेऊन चालतात ब्लाइंड लोक, हे लोक स्मार्ट गॉगल्स बनवू शकतील, लहान मुलं, ज्याच्याने ते समाजाला हेल्प पण करू शकतात. मग बास्केटबॉल काउंटर, स्पोर्ट्ससाठी ब्राईटनेस कंट्रोलर जसं आपल्या मोबाईल फोनमध्ये असतो, इलेक्ट्रॉनिक्स, हे सगळं वापरतात. आता आम्ही मुलांना नुसतं हे नाही शिकवत, तर आम्ही दर वर्षाला एक गोष्ट ॲड करत जातो. जसं आता तुम्ही माझ्या हातात बघताय, हा एक सॅटेलाईट आहे. आता जो सॅटेलाईट असतो तो ह्याच्याहून 100 गुणांनी मोठा असतो, 100 टाइम्स बिगर दॅन दिस मॉडेल. बट हा मॉडेल दर एक स्टुडंट एका वर्गात बनवतो. जर मी तुम्हाला हे उघडून दाखवलं तर ह्याच्या आतमध्ये अशी वायरिंग, सेन्सर्स, हे सगळं मुलं स्वतः करतात. हे मुलं समजतात की आजच्या डेटमध्ये चंद्रयान आणि असे इतर गोष्टी जे इंडियामध्ये बनले ते कसे बनतात, हे मुलं समजतात. मुलं ह्यांना उडवतात व याच्याबद्दल शिकतात की काय चालू आहे, कसं चालू आहे, कसं बनतंय,
आणि हे सगळं सोलार पॅनल्स वगैरे पण मुलं लावतात, तर त्यांना समजतं की सोलारमुळे लाईट चालतो. मुलं बनवतात 4-4, 5-5च्या ग्रुपमध्ये. ते लोक हे बनवतात कारण आता मोठे मोठे डॉग्स आले, तर त्यांना हे समजायला पाहिजे की यांचं वर्किंग कसं असतं, हे चालतात कसे. म्हणून हे लोक असे छोटे छोटे डॉग्स बनवतात. ही बोटिंग होते, तर हे बोटिंग मशीन पण आपण स्कूलमध्ये बनवतो, ज्याच्याने आपण स्कूलचे हाऊस कॅप्टन, ब्लू हाऊस, ग्रीन हाऊस, रेड हाऊस यांच्याबद्दल समजू शकतो, त्यांना वोट करू शकतो. आणि रिअल लाईफमध्ये वोटिंग कशी चालते हे मुलांना रिअल लाईफ एक्सपिरियन्स करून समजतं. तर असे ऑटोमॅटिक रोबोट्स बनवतात, जे कोणी पण समोर येईल तर त्यांना सल्यूट करतो. आता हा रोबोट असा नाही की कोणी कंट्रोल करताय त्याला, ते आपण स्कूलच्या एंट्रीवरती ठेवतो, ज्याच्याकरून कोणी पण गेस्ट ऑफ ऑनर किंवा कोणी पण पेरेंट्सला समजतं की बाबा आज मुलांनी काय पडलंय वाचलंय, उद्या मुलांनी काय वाचलंय. तरुण विनंती करतो त्यांनी डायसवर यायचं आहे. आता हे सगळं सुरू करत असताना 1,00,000 नो, 50,000 नो, मग 25,000 नाही, 15,000 नाही, ओके, 5,000 नाही. मग किती ते भाऊ सांगतील. आता बघा 5,000 म्हटल्यावर कोणी हात वरती केला नाही, पण तरी सुद्धा भाऊ काय सांगतात बघा. सगळ्यात अगोदर डांगे सरांसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे, कारण आपल्या ह्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण आणि ज्या या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये ज्या काही महागड्या स्कूल आहेत त्या पद्धतीचं शिक्षण आपल्या या छोट्याशा स्कूलमध्ये देता यावं यासाठी त्यांची दररोज धडपड सुरू असते. आणि काही ना काही आपल्या मुलांना नवीन करता यावं, कारण आता हे जे युग आहे हे विज्ञानाचं झपाट्यानं पुढं जाण्याचं युग आहे. AI असेल, परत शाळांच्या फी 1,00,000च्या वरती आहे. आपल्या या परिसरामध्ये समता आणि संजीवनी या स्कूलमध्ये हे शिक्षण दिलं जातं. तुम्ही जर आपल्या शेजारी काही पालकांना विचारा की ज्यांची मुलं समतामध्ये असतील, संजीवनीमध्ये असतील, अजून इतर 2-3 स्कूल आहे, त्यांच्या फीज विचारा. साधारण 1,50,000, 70,000 अशा फी पहिलीपासूनच आहे. तर हे सगळं शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आत्तापासूनच हे जर शिक्षण दिलं तर आपल्याला भविष्यात 10वी 12वी नंतर हे मुलं परदेशात नोकरीसाठी म्हणा विशेष हे उपक्रम या ठिकाणी राबवून आपण सर्वजण. मी आत्ता सरांनी सांगितले की या सर्व शिक्षणासाठी साधारण 1,00,000 रुपये फी एका विद्यार्थ्याच्या पालकांना पेड करावी लागते. ते आम्ही फक्त सर की 150 रुपये चार्ज करणार आहोत पर मंथ. 150 रुपये या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याच्या पाठीमागं घेणार आहोत. या ठिकाणी जे आमचे मित्र नाशिकवरून आलेले आहेत ते आपल्याला सुसज्ज अशी लॅब तयार करून देणार आहे.